नमस्कार, एस.एन. न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सोमवारी मध्यरात्री मुंबईच्या भांडूप पश्चिम भागामध्ये झालेल्या अपघातात 4 जणांना आपला जीव गमावा लागला. तर ह्या अपघातामध्ये 10 जण जखमी झालेले आहेत. या घटनेने संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईच्या भांडूप पश्चिम भागामध्ये बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने या बसखाली आलेल्या चौघांचा चिरडून मृत्यू झाला. तर 10 जण गंभीर जखमी झालेले आहेत. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमध्ये जीव गमावलेल्या चौघांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बेस्टने भाडेतत्त्वावर घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि ह्या घटनेमध्ये संबंधित बसने 14 जणांना चिरडले. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जणांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ह्या घटनेने मात्र परिसरामध्ये सर्वत्र गदारोळ माजला. जखमींपैकी एकाला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. मुंबईच्या भांडूप पश्चिम येथील स्टेशनजवळ या गजबजलेल्या भागामध्ये बेस्टने भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका इलेक्ट्रॉनिक बसला अपघात झाला. या बसखाली 14 जण चिरडले गेले. त्यापैकी 4 जागीच मृत्यू झाला. या संदर्भात पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाची चक्रे फिरवली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संबंधित बसच्या चालकालाही ताब्यात घेत तपास सुरू केलेला आहे. मात्र या भागात रोजच होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे पादचाऱ्यांना चालणे येथून अवघड बनते. सध्या इलेक्ट्रॉनिक बस भाड्याने घेतलेल्या असल्या तरी या बसचा आकार आणि लांबी मोठी असल्यामुळे अनेकदा या भागातून वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब घडलेली आहे. या घटनेमध्ये नाहक 4 जणांना जीव गमावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेमध्ये मृत पावलेल्या चौघांना शासनातर्फे मदत मिळावी अशी मागणी होत आहे. एस.एन. न्यूजसाठी प्रतिनिधी मुंबई. धन्यवाद.